हाय फ्रेंड्स, मी पूनम जाधव, श्रोन्वी ब्युटी क्लिनिक अँड अकॅडमी. आपण आता मिरॅकल कुमकुम आदी केशर ऑइल बनवत आहोत, कारण हे आपल्या क्लिनिकला खूप प्रमाणात जात असतं आणि क्लायंटला याचे रिझल्ट सुद्धा खूप येत असतात. तर याची प्रोसेस काय आहे हे आपण बघूयात. यामध्ये कोणतंही केमिकल आपण ॲड करत नाही किंवा कोणतंही फ्रेग्रन्स ॲड करत नाही. याची प्रोसेस थोडी मोठी आहे, पण याचे रिझल्ट खूप छान आहेत. पहिल्यांदा आपण शेळीचं दूध घेतलं आहे आणि या दुधामध्ये भरपूर प्रमाणात केशर मिक्स करून आणि थोडंसं ऑइल मिक्स करून हे आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर जे आपलं कुमकुमादी केशर ऑइल आहे ते आपण 15 दिवस उन्हामध्ये मिक्स करून ठेवलं होतं. त्यामध्ये जी जडीबुटी आहे, जी स्किनसाठी लागणारी, स्किन लाईटनिंग, ब्राईटनिंग, टाईटनिंग, पिगमेंट स्किन, पिंपल स्किन, ॲक्ने रिंकल स्किन, अंडर आय डार्क सर्कल, अशा बऱ्याच ट्रीटमेंटसाठी लागणारं जे ऑइल होतं ते आपण उन्हामध्ये 15 दिवस तरी ठेवलं होतं. म्हणजे ते पूर्ण पॅक करून आपण ते ठेवलं होतं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात केशरचा उपयोग केला होता आणि कोणतंही यामध्ये केमिकल ॲड केलं नाही. तुम्ही बघितलंच असेल की पूर्ण ऑर्गॅनिक ऑइलमध्ये आपण हे तेल बनवत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅन्डलवूड स्टिक जो आहे हा पूर्णपणे ओरिजिनल आहे आणि हा स्टिक आपण, हा जो मसाला आहे हा 15 दिवस ऑलिव्ह ऑइल आणि बदाम ऑइलमध्ये मर्ज करून ठेवला होता, मिक्स करून ठेवला होता. आणि जो हा मसाला आहे हा 15 दिवसानंतरच आपण यूज करत आहोत, कारण त्याचा जो स्मेल आहे तो खूप सुंदर आहे. नॅचरल सॅन्डलवूड आणि जो केशर आहे याचा स्मेल येत आहे. यामध्ये कोणताही फ्रेग्रन्स आपण ॲड करत नाही. त्यामुळं तुम्ही अगदी किड्सला सुद्धा हे ऑइल यूज करू शकता. ऑइलमध्ये कोल्ड प्रेस ऑइलचाच यूज केला जातो. ही आपण बदाम पावडर जी होती ती आपण बारीक करून घेतली होती आणि ती तेलामध्ये मिक्स करून 10 दिवस ठेवली होती. ती सुद्धा आपण ॲड केली आहे. अशा पद्धतीने मिरॅकल कुमकुम